बाबासाहेबांनी प्रवेश केला, महाराष्ट्राच्या तळावरती प्रवेश केला, बाबासाहेबांनी त्या उजळीतून पाणी घेतलं, बाबासाहेबांनी आपल्या दोन्ही हाताच्या उजळीमध्ये ते पाणी घेतलं आणि हा म्हणता सवालांनी त्या पाण्याला आग लागली. तर ते पाणी देखील स्वतःला भाग्यवान समजलं असेल, ते महाडच्या तळ्याचं पाणी देखील स्वतःला भाग्यवान समजलं असेल, कारण एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या पोटामध्ये आपल्याला जागा मिळाली. किती महान ते चौकात तळे झालं होतं. अरे पाणी तर आग विझवतो हा निसर्ग नियम आहे, पाणी आग विझवतो हा तर निसर्ग नियम आहे, पण माझ्या भीमरावाने तर पाण्यालाच आग लागली होती. मित्रांनो हे माहित पाहिजे, 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला, परंतु याच दिवशी बाबासाहेबांवरती रायगडच्या सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल करणार होता. तो दावाचा क्रमांक होता 407 क्रमांकाचा दावा बाबासाहेबांवरती दाखल करण्यात आला होता. आणि ही लढाई, कायदेशीर लढाई, जवळजवळ 2 वर्ष तुम्हाला मला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. अरे त्या महामानवाला 2 वर्ष कायदेशीर लढाई लढावी लागली. ऑर्डर क्रमांक 17 आणि नियम क्रमांक 2 अन्वये 13 जून 1929 रोजी त्या महाडच्या रायगडच्या सत्र न्यायालयाने निर्णय दिला की हे तळे या पाण्यावरती सर्वांचा अधिकार आहे. आणि तो न्यायाधीश होता डॉक्टर व्ही पंडित. आणि तिथपासून ते महाडचं तळ 14 तळ म्हणून प्रसिद्ध झालं. कल पीने के लिए पानी नहीं था, कल पीने के लिए पानी नहीं था, आज एक्वागार्ड का पानी है ना? अरे आहे की नहीं? कल पीने के लिए पानी नहीं था, आज एक्वागार्ड का पानी है. कल रहने के लिए झोपड़ी नहीं थी, आज महल में जिंदगानी है. कल खाने के लिए रोटी नहीं थी, आज घर घर बिरयानी है. कल मंदिर में भगवान नहीं था, आज मंदिर में तथागत है. अरे इस अछूत के लिए ना कोई भगवान आया था ना आएगा, इन अछूत के लिए ना कोई भगवान आया था ना आएगा. अरे इन्हीं सभी भगवानों का बाप केवल मेरा भीमराज था, केवल मेरा भीमराज था. बाबासाहेबांच्या या विचारांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. बाबासाहेबांच्या विचारांना पुन्हा एकदा अभिवादन करतो, कारण ही सारी लढाई त्या महामानवाला आपल्या आयुष्याची होळी केली. आणि तुमचं आणि माझं एवढ्याच नव्हे तर या देशातील 12 बलुतेदार असणाऱ्या सर्व जातींचं कल्याण करण्याचं काम या महामानवाने केलं. विचार करा, अस्पृश्य आज आपला स्वतःचा एक विद्यार्थी जर इंग्लिश मीडियमला गेला तर केवढा अभिमान वाटतो. अरे अस्पृश्य समाजातील एक विद्यार्थी 1900 साली पहिल्यांदा इंग्लिश मीडियम मध्ये गेले होते. आणि बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा तत्कालीन परिस्थितीमध्ये 7वी इयत्ता मॅट्रिक होती. 7वीच्या परीक्षेमध्ये अस्पृश्य समाजात पहिला पास होणारा, 700 पैकी 382 गुण मिळवणारा पहिला विद्यार्थी, पहिला पास होणारा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. इंटर इंग्लिश, मॅट्रिक्युलेशन, BA, MA, MSc, DSc, D.Litt, बार ॲट लॉ, LLT आणि नंबर 1 स्कॉलर इन वर्ल्ड. 1 2 नव्हे, तब्बल 32 डिग्र्या घेऊन, तब्बल 32. एक डिग्री आमच्याकडे आली तर आम्हाला केवढा अभिमान वाटतो. तब्बल 32 डिग्र्या. MA तर बाबासाहेबांनी तब्बल 16 डिग्र्यांमध्ये गेले, 16 विषयांवरती डिग्री संपादित केले. आणि DSc ही मगाशी तुम्हाला सांगितली की जगामधली दुर्मिळ डिग्री अर्थशास्त्रामधली मिळवणारा पहिला क्रांतिकारक होता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्या महामानवाच्या विद्वत्तेला विनम्र अभिवादन करतो, क्रांतिकारी सलाम करतो. आणि तुमच्या समोर पुन्हा एकदा सादर करत आहेत भीमज्योत जलसा मंडळ पुणे. निसर्गाचे निरीक्षण आणि परीक्षण करून त्यावर सतत चिंतन आणि मनन करणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, खवळलेल्या अथांग सागरात भरकटलेल्या नौकांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ, आधुनिक समाजाचे सृजनशील मानबिंदू, पराकोटीच्या नीतिमत्तेचे आचरण करणारा महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम पंचांग प्रणाम करतो. त्याचबरोबर समाज प्रबोधन, समाज परिवर्तन करणाऱ्या सर्व महामातांना आणि महापुरुषांना मी भीमज्योत जलसा मंडळाच्या वतीने पंचांग प्रणाम करतो. या ठिकाणी हितसंरक्षण समिती मौजेगाव वाड यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या निमित्तानं, या जयंतीच्या निमित्तानं मी आयोजकांना, परीक्षकांना,
स्पर्धकांना आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व रसिक माय बंधू भगिनींना शुभेच्छा देतो जयंतीच्या आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय भीम. पूर्णपणे दबलेला होता. सामान्य माणसांचे, कष्टकऱ्यांचे हाल पावत नव्हते. त्यांना खायला अन्न मिळत नव्हतं, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसांच्या व्यथा, वेदना आणि अश्रू पुसायला कोणी वाली तयार नव्हता. सामान्य माणसाचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाचा जन्म झाला. त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर लाथ मारून हजारो वर्षांपासून चालत आलेल्या विकारांच्या दऱ्या बुजवत विचारांचं वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. त्या महामानवाचं नाव होतं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली कित्येक वर्षाची गुलामगिरी दूर केली. त्यांच्यामुळे आज आपण माणसामध्ये आलेलो आहोत. हे सारं घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे. आणि म्हणूनच आज आपल्यासमोर मी भीमगीत सादर करत आहे. आपल्या सर्वांचं लक्ष असू.
कष्ट करून स्वतःचा संसार सांभाळून आपल्या दिनदुबळ्या समाजाचा संसार सांभाळण्यामध्ये गेले. तिची 4 बाई रमेश, गंगाधर, इंदू, राजरत्न आजारी पडून मरण पावले. परंतु त्या मातेनं बाबासाहेबांना या दुःखाची झळ कधीच पोचू दिली नाही. त्या माता रमाईचा संघर्षमय प्रवास आणि त्याग आपणासमोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न. त्यागमूर्ती भीमाची रमा, त्यागमूर्ती भीमाची रमा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतरानंतर 2 महिने उलटण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर या समाजाचं काम पुढे कोण करणार, या समाजाचा गाडा पुढे कोण नेणार. आणि म्हणूनच आजच्या नवतरुणांना संबोधित करताना कवी जनार्दन जाधव म्हणतात, नवतरुणा घ्यावी चेतना समाजात
अखेरचं जलसा मंडळ जनसेवा जलसा मंडळ आगवे हा अखेरचा आपला या ठिकाणी कार्यक्रम सादर करतील आणि त्यानंतर परीक्षकांच्या नजरेतून या ठिकाणी मूल्यमापन केलं जाईल आणि ते घोषित करून या कार्यक्रमाची सांगता होईल. तत्पूर्वी दीपक सकपाळ यांच्याकडून 200 रुपये, अरुण पवार खांडोत्री भाऊकीचे अध्यक्ष यांच्याकडून रमाई गीतसाठी 500 रुपयाचे धम्मदान आले. जरा जोरदार टाळ्या. हरिचंद्र पवार यांच्याकडून रमाई गीतसाठी 100 रुपये, स्वरांश भरत सकपाळ 200 रुपये, मिलिंद गमरे पाते पिलवली यांच्याकडून 200 रुपये, सिद्धार्थ बल्लाव गुरुजी यांच्याकडून कोरससाठी 300 रुपये आणि ढोलकीसाठी 200 रुपये आले. जोरदार टाळ्या. अर्चना अर्जुन सकपाळ यांच्याकडून 100 रुपये, शरद सकपाळ युवा नेते वंचित बहुजन आघाडी गोवंडी मुंबई यांच्याकडून 100 रुपये, विनोद जाधव यांच्याकडून 500 रुपये रमाई गीतसाठी आणि मोजे एगाव यांच्याकडून आले. त्यानंतर स्पार्टन क्रिकेट क्लब पनवेल यांच्याकडून ढोलकीसाठी 200 रुपये आणि कालगतीत किरण गणपत सकपाळ यांच्या स्मरणार्थ श्रावणी सकपाळ यांच्याकडून 200 रुपयाचे धम्मदान आले. भरपूर सारं बक्षीस या आतापर्यंत रेकॉर्ड यांच्याकडूनच बोललं गेलंय. खूप सारख्या टाळ्या, तुम्ही टाळ्यांनी यांचं कौतुक करायचं आहे. मी माझ्या शुभ हस्ते या ठिकाणी यांना बक्षीस प्रदान करतो. यानंतर मी जनसेवा जलसा मंडळ आगवे